तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। काही वेळापूर्वीपासूनच तिच्या जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। काही वेळासाठी चंद्रकांत तुम्हाला थांबवते, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। तेजवानीची दृश्य आपण सध्या झी24 तासवर पाहतोय, कारण जेव्हा 12:30 वाजता ती या चौकशीसाठी आली त्यावेळेला झी24 तासच्या कॅमेऱ्यात ती कैद झालेली आहे आणि 12:30 वाजल्यापासून ती बसून होती। आता तिच्या जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। खरं तर शीतल तेजवानीचा या गैरव्यवहारात खूप मोठा वाटा आहे। जवळपास विक्रीसाठी 272 मूळ मालकांकडून नामपत्र पैसे देऊन कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीनंच लिहून घेतलेली होती आणि झी24 तास जेव्हा ही बातमी दाखवली त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री जवळपास 10-10:30च्या दरम्यान शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झालेला होता। मात्र त्यानंतर ती फरार होती। मात्र आता मंगळवारी ती पोलीस आयुक्तालयात आलेली होती, मात्र आज पुन्हा तिला चौकशीसाठी कागदपत्रांसह बोलवलेलं होतं। तर आता 12:30 पासून ती बसून होती, आता तिच्या जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। तर चंद्रकांत मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काय ताजे अपडेट मिळत आहे? नंतर मग पुढची प्रोसेस चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निलेश खरमरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, काही मिनिटांपूर्वी शीतलच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे। रुबीना, खरं तर 4 तासानंतर आता या ठिकाणी शीतल तेजवानी आहे त्यांचा जबाब घ्यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। एक लेडीज अधिकारी या ठिकाणी त्यांचा जबाब घेत असल्याची माहिती मिळाली आहे। ज्या ठिकाणी DCPचं ऑफिस आहे त्याच केबिनमध्ये या ठिकाणी तिचा जबाब घेतला जातो। महिला अधिकाऱ्यांकडून तिचा जबाब नोंदवायचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। 4 तासानंतर हा जबाब तिचा नोंदवण्याचं काम या ठिकाणी घेतलं जातं आहे। 4 तास तिला या ठिकाणी बसवलं होतं। त्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहतोय की याच जे केबिन आहे आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत विवेक मासाळ यांच्या केबिनमध्ये बसूनच त्यांचा या ठिकाणी जबाब आहे तो नोंदवला जातोय। एक महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून हा जबाब या ठिकाणी नोंदवायचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे या प्रकरणातले जे आयो आहेत वाघमारे ते थोड्या वेळाच या ठिकाणी दाखल होतील आणि पुढची जी कारवाई जी आहे ते त्यांच्या हातात सुपूर्द केली जातील आणि ह्या प्रकरणानंतर म्हणजे जबाब नोंदवल्यानंतर जे आयोग आहेत ते सुद्धा याची माहिती घेतील आणि हे दोघांच्या स्टेटमेंट नंतर हे जे मुख्य आर्थिक गुन्हे शाखेचे जे पोलीस उपायुक्त आहेत मासाळकर ते या ठिकाणी शेवटचा कॉल घेतील आणि सविस्तर माहिती त्यांच्याकडे घेतील। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर शीतल तेजवानीकडनी जे डॉक्युमेंट्स आणले होते ते या ठिकाणी त्यांना दाखवण्यात आलेलं आहे आणि डॉक्युमेंटच्या आधारे शीतल तेजवानी जे आहे ते आता जबाब या ठिकाणी नोंदवत असल्याची माहिती आहे ते आपल्याला मिळालेली आहे। मागील 4 तासांपासून शीतल तेजवानी यांना तिथं बसवण्यात आलं होतं। त्यानंतर आता या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आता तिचं स्टेटमेंट जे आहे ते आता या ठिकाणी घ्यायला सुरुवात झालेली आहे। अर्थात आता हे संपूर्ण व्यवहार मोठा असल्यामुळं कागदपत्र जास्त असल्यामुळे हे व्यवहाराला थोडासा वेळ लागेल, त्यामुळं जे स्टेटमेंट घेतलं जातं आहे त्यालासुद्धा या ठिकाणी वेळ लागल्याची या ठिकाणी शक्यता आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जे स्टेटमेंट घेतलं जातं आहे ना ते आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्ही या ठिकाणी पाहतोय की काही अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आतमध्ये जाताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या हातात कागदपत्र आहेत आणि ते या ठिकाणी गेलेले आहेत। विशेष करून या प्रकरणामध्ये जर बघितलं तर महिला अधिकारी जे आहेत ते स्टेटमेंट घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शीतल तेजवानी जे आहेत त्यांचं दुसऱ्यांदा स्टेटमेंट या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत होते। परवा जे त्या या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांच्याकडे अर्धवट डॉक्युमेंट्स होते, मात्र आता आपण पाहतोय की ते डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्णपणे डॉक्युमेंट्स घेऊन आल्याची माहिती मिळते आणि त्याच डॉक्युमेंटच्या आधारे या ठिकाणी आता स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी त्यांचं नोंदवायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आता काही वेळात वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सुद्धा येण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की जो जबाब जो आहे तो मागील अर्धा तासांपासून या ठिकाणी नोंदवत असल्याची माहिती मिळते आणि या जबाबामध्ये आता शीतल तेजवानीने नेमकं काय स्टेटमेंट दिले हे महत्त्वाचं असणार आहे, कारण पोलिसांनी त्यांना अनेक गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी विचारलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आता चौकशी सुरू आहे। स्टेटमेंट जे आहे शीतल तेजवानीचं ते या ठिकाणी घेतलं जात आहे। एका महिला
अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून हे स्टेटमेंट तिचं नोंदवले गेले आहे. अर्थात एका महिलेचं जर स्टेटमेंट नोंदवायचं असेल तर त्यासाठी महिला अधिकारीच लागते. या नियमानुसार त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते महिला अधिकाऱ्यांकडूनच घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी हालचाली ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत. अर्थात कदाचित या ठिकाणी शीतल तेजवानी आहे त्यांचं जे स्टेटमेंट जे घ्यायचं आहे ते या ठिकाणी झालं असल्याची या ठिकाणी शक्यता आहे. कारण जे अधिकारी आहेत ते आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानींची भूमिका आहे काय आहे ते महत्त्वाचं असणार आहे. कारण दुसऱ्यांदा या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट घेतलं जातं आहे. जे स्टेटमेंट परवाचं अर्धवट राहिलं होतं ते आता या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि आता पाहावं लागेल की आता या प्रकरणामध्ये शेवटचा जे स्टेटमेंट जे असतं म्हणजे वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते नेमकं तिला काय प्रश्न विचारतील हे महत्त्वाचं असणार आहे. अर्थात या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जे आहेत ते अजून आलेले नाही आहे. मात्र या ठिकाणी या प्रकरणाचे जे आयोग आहेत जे तपास अधिकारी आहेत ते सुद्धा काही वेळात या ठिकाणी दाखल होतील. त्यामुळं या ठिकाणी एक महिला अधिकारी तिचं स्टेटमेंट घेते तर दुसरीकडं या प्रकरणाचे जे अधिकारी जे आहेत तपासी अधिकारी ते थोड्या वेळाच या ठिकाणी दाखल होतील. असे तिघं मिळून पोलीस अधिकारी या ठिकाणी शेवटचं स्टेटमेंट जे आहे ते आजच्या दिवसाचं या ठिकाणी घेतील. आणि कदाचित जर वेळ पडलीच तर पुन्हा एकदा शीतल तेजवानी यांना पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे तपासासाठी बोलावण्याची शक्यता आहे. आज नेमकं काय झालं हे आपल्याला काही वेळात कळेलच. मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर शीतल तेजवानींचं आज जे स्टेटमेंट जे आहे रेकॉर्ड करायचं ते काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि काही वेळातच आता हे स्टेटमेंट देऊन शीतल तेजवानी जे आहेत ते या गेटमधून बाहेर पडतील. आणि या दरम्यान ते नेमकं काय झालं हे आपण त्यांच्याकडे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. कारण सकाळी आपण त्यांना विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली होती. अर्थात त्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलं नव्हतं पोलिसांना. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3 ते 4 तासानंतर त्यांनी स्टेटमेंट जे आहे ते नोंदवलेले आहे. आता या स्टेटमेंटमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे पोलिसांनी काय प्रश्न विचारलेले आहेत हेही महत्त्वाचं असणार आहे. मात्र आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शीतल तेजवानींनी जे 40 एकराचा गैरव्यवहार झालेला आहे त्या प्रकरणातले केंद्रबिंदू असलेले शीतल तेजवानी यांचं या प्रकरणातलं दुसरं स्टेटमेंट जे आहे ते आर्थिक गुन्हे शाखा पुणे विभागाने या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ही झाली पुण्याची बाजू. या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पण एक गुन्हा दाखल झालेला आहे. बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्या ठिकाणी पण शीतल तेजवानींना हजर राहावं लागणार असणार आहे. कारण तिथला वेगळा गुन्हा आहे, पुण्यातला गुन्हा वेगळा आहे. त्यामुळं एकाच गैरव्यवहार प्रकारामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते 2 वेगवेगळे प्रकारचे आहेत. त्यामुळे आता शीतल तेजवानींचं जे स्टेटमेंट आहे ते नोंदवण्याचं काम झालेलं आहे. आणि आता पोलीस नेमकं काय भूमिका घेतील हे आता आपल्याला पाहावं लागणार. निश्चितच निलेश काही सेकंदांसाठी थांबवते. मात्र आपण आता पाहतोय सध्या शीतल तेजवानीची चौकशी सुरू आहे. आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे एक महिला अधिकारी शीतल तेजवानीची सगळी चौकशी करतायत. मंगळवारनंतर आज तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ही चौकशी सुरू आहे. कागदपत्रांची या ठिकाणी चौकशी केली जाते. निलेश करमरे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात. मात्र सध्या 12:30 वाजल्यापासून ज्या शीतल तेजवानी आयुक्तालयात बसून होत्या त्यांची चौकशी यावेळी केली जाते आणि त्यानंतर तपास अधिकारी देखील काही वेळातच तिकडे दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची ते सुद्धा चौकशी करणार असल्याचं आपल्याला कळतं आहे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शीतल तेजवानी यांचा या गैरव्यवहारात खूप मोठा वाटा खरं तर आहे. शीतल तेजवानीने जवळपास जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवून आणि विक्रीसाठी 272 मूळ मालकांकडून नामपत्र पैसे देऊन कधी रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी मिळवली होती आणि त्यानंतर झी 24 तासनं हा सगळा गैरव्यवहार समोर आणला होता. निलेश आपले प्रतिनिधी आपल्याला ताजे अपडेट देत आहेत. निलेश, यावेळी मूळ मालकांची देखील चौकशी केली जाणार आहे, त्यांच्या वारसांची चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय. खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर जे मूळ मालक आहेत किंवा मूळ वतनदार जे आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी याआधी नोटीस बजावली होती. त्यातले जे 10 वतनदार जे आहेत गायकवाड फॅमिलीतले त्यांना नोटीस बजावलेली आहे की हा व्यवहार नेमका तुमचा कशा पद्धतीने झाला, विशेष करून शीतल तेजवानीसोबत हा व्यवहार कशा पद्धतीने झाला आहे, जी कुलमुक्तेहार पत्र जे झालेले आहे ते तुम्ही कुठल्या बेसवर त्यांना दिले आहे त्या संदर्भात सुद्धा पुणे पोलिसांनी वतनदारांना नोटीस बजावलेली आहे. त्यातल्या काही लोकांनी तसं स्टेटमेंटसुद्धा दिलेलं आहे. मात्र काही आणखीन जी लोक आहेत जे मूळ वतनदार त्यांनी वेळ मागून घेतलेला आहे. अर्थात ते वकिलाच्या मार्फत ते आपलं स्टेटमेंट नोंदवलं जाईल. मात्र या
प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानीचा स्टेटमेंट झाल्यानंतर जे मूळ मालक जे आहेत किंवा जे मूळ वतनदार आहेत त्यांचं सुद्धा स्टेटमेंट फार महत्त्वाचं असणार आहे आणि पोलीस जे आहेत ते पोलिसांनी त्यांना तशी नोटीससुद्धा या ठिकाणी बजावलेली आहे. आता शीतल तेजवानीचं स्टेटमेंट झाल्यानंतर त्यांना बोलवलं जाईल आणि त्यांच्या स्टेटमेंटनंतर कायदेशीर जी कारवाई आहे ती पुढं केली जाईल. आता या ठिकाणी तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जे मूळ वतनदार आहेत त्यांनी जी तक्रार दिली जी आहे की शीतल तेजवानी यांनी आम्ही कुळमुक्तिहारपत्र दिलं, मात्र ते कुळमुक्तिहारपत्र ती जमीन जी आहे शासनाची ती ताब्यातून मिळवण्यासाठी जे कुळमुक्तिहारपत्र दिलं होतं, मात्र शीतल तेजवानी यांनी त्याचा चुकीचा फायदा घेत मीडिया कंपनीला ही जागा जी आहे ती हस्तांतरित केली असा आरोप त्यांनी केलेला आहे. तशा तक्रारीसुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणामध्ये 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर तो गुन्हा दाखल झाला तर शीतल तेजवानी यांच्यावर कारवाई होणार, अटकसुद्धा या प्रकरणामध्ये होऊ शकते. कारण फसवणुकीचा गुन्हा आहे, कागदोपत्र यामध्ये त्यांनी गहाळ केली किंवा चुकीचा फायदा घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळं जे वतनदार जे आहेत किंवा जे मूळ मालक आहेत त्यांची तक्रारीवरनी जे कंप्लेंट दाखल होईल ती कंप्लेंट फार महत्त्वाची असणार आहे आणि त्या प्रकरणानंतर त्या कंप्लेंटनंतरच शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं जे मूळ वतनदार जे आहेत अंदाजे 275 ते मूळ वतनदार आहेत आणि त्यांची ती 40 एकराची जागा आहे आणि त्यातला काही भाग हा राज्य सरकारकडे आहे आणि काही भाग केंद्र सरकारकडे आहे. मात्र आता ती जागा पुन्हा मिळवण्यासाठी मूळ वतनदारांनी शीतल तेजवानी यांना त्यावेळेस पॉवर ॲटिटी दिली होती, मात्र त्याचा चुकीचा फायदा घेऊन शीतल तेजवानीने ती जागा जी आहे ती मीडिया कंपनी अर्थात पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना ती दिलेली आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये जे वतनदार आहेत त्यांची भूमिका आणि त्यांची तक्रार जी आहे ती महत्त्वाची असणार आहे आणि त्या तक्रारीवरूनच पुन्हा एकदा शीतल तेजवानीवर दुसरा गुन्हा दाखल होऊ शकतो. आत्ता जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गैरव्यवहार प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच अनुषंगाने पुणे पोलीस आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे ते तपास करतात. जर या प्रकरणामध्ये मूळ मालकांच्या तक्रारीवरनी जर गुन्हा दाखल झाला तर तो वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो, 420 प्रमाणे तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या प्रकरणामध्ये पण ही शीतल तेजवानी यांना अटक होऊ शकते. अर्थात त्या गुन्ह्यामध्येही शीतल तेजवानी यांना स्टेटमेंट द्यावं लागणार आहे. आत्ता जे स्टेटमेंट शीतल तेजवानी देतात ते स्टेटमेंट जे आहे तो व्यवहार कशा प्रकारे झाला, जे कुलमुक्तिहारपत्र त्यांनी घेतलं आहे ते वतनदारांचं ते कशा पद्धतीने दिलं, त्यावेळेस नेमका व्यवहार काय झाला होता, त्यांना कसे मोबदला गेला होता आणि त्या कागदपत्रामध्ये कोण कोण होतं याची या ठिकाणी आता माहिती घेतली जात असल्याची माहिती मिळते. मात्र या प्रकरणानंतर जर कदाचित 420चा गुन्हा दाखल झाला तर या शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता थोडं वाट पाहावं लागेल. आता जे शीतल तेजवानी जे आहेत त्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट नोंदवायचं काम झालेलं आहे, काही वेळात बाहेर येतील. त्यानंतरच आता कळेल की आता पुणे पोलीस कुठल्या दिशेने तपास करतील. कारण दोन पद्धतीने यांना तपास करावा लागेल. एकतर कागदपत्र तपासून कारवाई करायला लागेल आणि दुसरी जे मूळ वतनदार आहेत आणि या प्रकरणातले जेवढे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडे मोठं आव्हान आहे की एकाकडे कागद तपासून दुसरीकडे स्टेटमेंट नोंदवून हा तपास पुढे नेण्याचा. त्यामुळे आता त्या प्रोसेसला सुरुवात झालेली आपल्याला म्हणावे लागेल आणि शीतल तेजवानी जे आहेत त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते आता पोलीस महिला अधिकाऱ्यांकडून घेतानाची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. अगदी निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.